तर मॅनहोल खड्डे हे मृत्यूचे सापळे बनत चाललेत। मुंबईत पावला पावलावर याचा अनुभव येतोय। साम टीव्हीनं याचा पर्दाफाश केलाय। जोगेश्वरी परिसरात साम टीव्हीनं आढावा घेतलाय आणि तिथं रस्त्यावर अक्षरशः जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्याचं दिसतंय आणि त्यातूनच वाहन चालकांना मार्ग काढावा लागतोय। खड्ड्यात पडून मृत्यू झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न विचारला जातोय। तर प्रबोधनकार ठाकरे उड्डाण पुलावर काय अवस्था आहे दाखवतात आमचे प्रतिनिधी संजय गडदे। मुंबईसह पश्चिम उपनगरात मागील 4 दिवसापासून जोरदार पाऊस कोसळतोय। या पावसामुळे मुंबईतील अनेक रस्ते सकल भाग असेल किंवा हे पाण्याखाली गेलेले आहेत। मात्र काही रस्त्यांना खड्डे देखील पडलेले आहेत। आपण जर पाहिलं तर मी सध्या जोगेश्वरी पूर्व पश्चिमेला जोडणारा जो उड्डाणपूल आहे या उड्डाणपुलावर आहे आणि आपण पाहिलं तर या उड्डाणपुलाच्या मुख्य रस्त्यावरती आहे अनेक मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। साधारणपणे 2.5-3 फूट लांबीचे हे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि कुठेतरी या खड्ड्यामध्ये गाड्या आपटल्या जातात। परिणामी गाड्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं। या रस्त्यांवर आता खड्डे पडलेले आहेत। शासनाने दावे केले होते की खड्डेमुक्त मुंबई करू, मात्र खड्डेमुक्त मुंबई होताना या ठिकाणी कुठेतरी आता पाहायला मिळत नाही। त्यामुळे हिंदी चित्रपटातील जे गाणं आहे क्या हुआ तेरा वादा असाच प्रश्न आता मुंबईकर जे आहे ते महापालिकेतील आणि राज्य सरकारमधील सत्ताधाऱ्यांना विचारताना पाहायला मिळते। महेंद्र समी, संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।